नमस्कार, कुक विथ सोनाली मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत शेंगदाणे आणि तिळापासून चटणी। आता बघा स्कूल उघडणार आहे आणि प्रत्येक आईला हे टेन्शन असतं की डब्याला काय द्यायचं, कारण की भाज्या मुलांना कोणत्याही दिल्या तरी नकोशा असतात किंवा मग घरात भाजीला काही नसेल तर मग काय करायचं। तर अशा प्रकारच्या एक दोन चटण्या जर घरात करून ठेवल्या तर आपले सकाळी सकाळी गडबड उडणार नाही आणि आपला प्रश्नही सुटेल। तर चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी कढईमध्ये काही शेंगदाणे घेतलेले, एक छोटी वाटी। आता हे खरपूस भाजून घ्यायचे आणि मंद फ्लेमवरच भाजायचे, जाळायचे नाही त्याला। हे बघा अशा पद्धतीने फ्लेम कमीच ठेवलेली मी, कढई तापून घ्यायची चांगली। आता सकाळी सकाळी काय होतं, खूप गडबड असते आणि कधी कधी भाजीलाही काही नसतं, मग काय करायचं। तर अशा हाताला एक दोन चटण्या असलेल्या बऱ्या असतात आणि मुलंही आवडीने खातात काही वेगळं दिलं तर। आता मी शेंगदाणे भाजून घेतलेले, त्याची साल काढून घेते आणि इथे तीळ भाजायला टाकलेले मी। तीळ पण भाजून घ्यायचे आणि तीळ भाजताना कधी पण पसरट भांडं नाही घ्यायचं, खोलगट भांडं घ्यायचं, कारण की तीळ उडतात। आता साल काढून घेतले मी शेंगदाण्याचे आणि आता भाजलेली तीळ पण घालून घेते याच्यामध्ये। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, त्यानंतर लसूण, खूप सारा लसूण घालायचा मेन म्हणजे, कारण की लसणानेच जी चटणी आहे ती टेस्टी लागते। एक मोठा चमचा जिरं घातलेले मी याच्यामध्ये। आता 2 चमचे मी मसाल्यातले जे चमचे असतात ते 2 चमचे लाल तिखट घालते, तुम्ही कमी जास्त करू शकता लाल तिखट, आणि चवीनुसार मीठ घालते। आता खलबत्त्यातही कुटून घेऊ शकता, पण वेळ नसेल तर मिक्सरला बारीक करा, पण एवढे खूप बारीक पेस्ट नका करू, आबडधोबड करा। आता ही जाडसरच केलेली आहे आणि तिळाचा इतका सुगंध सुटलेला आहे किचनमध्ये, मस्त चटणी झालेली आहे, एकदा नक्की ट्राय करा। चला तर मग पुन्हा भेटूया छानशा अशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय। आणि चटणी नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंट्स करून नक्की सांगा। चला तर मग बाय।